Hello and welcome, my dear friends and students. In today's video, I am going to explain the use of potentiometer to compare the EMF of a given two cell by using the combination method, that is by using sum and difference method. Now in previous video we had seen when we connect the cell separately and we have to compare the EMF of that two cell. That's why that method is called as a separate method or individual method. Now we have to describe the same use. We are discussing here the use of potentiometer to compare the EMF of a given two cell. In previous method we connect the cell one by one. That's why it is called as a separate method. Now here we have to connect both the cell simultaneously but in two different ways. When we connect the given two cells in such a way that negative terminal of one cell is connected to positive terminal of another cell, then this combination of cell is called as the sum, because in this method there is a addition of EMF of that two cell. That's why I write here E1 plus E2. जेव्हा आपण दिलेल्या दोन सेल की ज्याचा EMF आपल्याला कंपेअर करायचा आहे, अशा जर सेलला आपण अशा पद्धतीने जोडलं की एका सेलचा निगेटिव्ह टर्मिनल हा दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जर आपण कनेक्ट करत असेल तर या वेळेला त्या दोन्ही सेलच्या EMF ची ॲडिशन होतं, म्हणून या मेथडला सम मेथड म्हणतात. आणि जर मी आता त्याच दोन सेलला अशा पद्धतीने जोडलं की निगेटिव्ह टर्मिनल ऑफ बोथ द सेल दॅट मेड कॉमन, एका सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला जर मी जोडला तर आता मात्र त्या दोन सेलच्या EMF ची सबट्रॅक्शन होते, म्हणून इथे E1 E2 दॅट मेथड इज कॉल्ड एज द डिफरन्स. म्हणून इथे आपण काय नाव दिलेलं आहे त्याला, सम अँड डिफरन्स मेथड. Use of potentiometer to compare the EMF of a given two cell again by using the another method, that is sum and difference method. प्रायमरी सर्किट मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल इथे नाहीये. इथे आपल्याला सेव्हरल मीटर लॉंग वायर घ्यायचा आहे जो A आणि B मध्ये आपण फिक्स केलेला आहे, आणि पुन्हा A आणि B च्या अक्रॉस तुम्हाला हे स्टीम कंपोनेंट इन सिरीज जोडायचे आहेत, सेल, प्लग की आणि व्हेरिएबल रिओस्टॅट. जो काही बदल आहे तो या सेकंडरी सर्किट मध्ये बदल आहे. आता इथे आपण याला कशा पद्धतीने कनेक्ट करतो बघा, तर इथे द फर्स्ट सेल E1 इज कनेक्टेड इन सच अ वे दॅट पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दिस सेल E1 इज कनेक्टेड टू पॉइंट A and negative terminal is free. Now here we have to use the four-way key. Actually we can say that negative terminal of the cell E1 is connected to one of the point of four-way key. ही four-way key आहे. जेव्हा आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण त्याला कनेक्ट करू. जेव्हा आपण सम मेथड वापरणार तेव्हा याचा निगेटिव्ह याच्या पॉझिटिव्हला जोडायचा, तेव्हा आपली सम मेथड होईल. आणि या सेलचा निगेटिव्ह या सेलच्या निगेटिव्हला जेव्हा आपण जोडू तेव्हा आपल्याला डिफरन्स मेथड मिळेल. हे आपलं सर्किट डायग्राम झालं या क्वेश्चन साठी. पुन्हा एकदा ऐका की हियर वी हॅव टू कन्सिडर द सेव्हरल मीटर लॉंग वायर which is fixed between that two point A and B on a wooden board. To the point A we have to connect the positive terminal of the cell E. Negative terminal is connected to the point B through the key and the rheostat. Then we have to use here secondary circuit. That secondary circuit consists of two cells whose EMF that to be compared. इथे आपण दोन सेल घेतले आहेत E1 आणि E2. या दोन सेलला आपल्याला फोर वे कीच्या सहाय्याने कनेक्ट करायचा इन टू डिफरंट वे. पहिल्या वेळेला आपण काय करणार, एका सेलचा निगेटिव्ह दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्हला असं जेव्हा आपण जोडतो तेव्हा दोन EMF ची ॲडिशन होतं, म्हणून याला सम मेथड म्हणतात. आणि जेव्हा आपण दोन्ही सेल जे आहे हे अशा पद्धतीने जोडू की त्यांचा निगेटिव्ह टर्मिनल जर कॉमन झाला तर त्याला आपण डिफरन्स मेथड म्हणू. आता बघा सम अँड डिफरन्स मेथडने पुन्हा आपण EMF कसा कंपेअर करूया, तर पुन्हा त्याचं जे डिस्क्रिप्शन आहे ते सेम आहे, फक्त काही याच्या वर्किंग मधल्या मॅथमॅटिकल स्टेप या थोड्या वेगळ्या आहेत.
पुन्हा आपले हे जे 2-3 पॉइंट आहेत ते सेम आहे की पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ several meter long wire AB that is fixed on a wooden board. त्यानंतर पुन्हा positive terminal of the cell E is connected to point A and negative terminal to the point B through that key and the rheostat. Then positive terminal of E1 is connected to point A. Galvanometer is connected to the jockey and the four-way key. गॅल्व्हनोमीटरचा एक टर्मिनल जॉकीला द्यायचा आणि दुसरा टर्मिनल या फोर वे कीला द्यायचा. त्यानंतर आता वर्किंग काय करायचं आपल्याला बघा. तर सगळ्यात पहिले ही की तुम्हाला क्लोज करायची आहे प्रायमरी सर्किट मधली. इनिशियली क्लोज दिस की सो दॅट इलेक्ट्रिक करंट इज अलाउड टू पास थ्रू द प्रायमरी सर्किट. या प्रायमरी सर्किट मधून इलेक्ट्रिक करंट पास होईल याकरता आपल्याला ही की सुरुवातीला क्लोज करायची आहे. मग आता आपण याला अशा पद्धतीने जोडणार आहे की या सेलचा निगेटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. मग अशा वेळेला इथे तुम्हाला काय मिळेल तर बघा क्लोज द की अलाउ द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू द सर्किट. नाउ व्हेन द टू सेल्स आर कनेक्टेड as shown in डायग्राम ए या डायग्राम मध्ये दाखवल्याप्रमाणे जेव्हा आपण दिलेल्या दोन सेल जोडू म्हणजेच काय तर निगेटिव्ह टर्मिनल ऑफ वन सेल इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ अनदर सेल. त्यावेळेला पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे यू हॅव टू टच द जॉकी at the various point of wire and find such a point where the galvanometer show the zero deflection. Let that point is present at a distance L1. मग तो पॉइंट घेतला मी D आणि तो L1 इतक्या अंतरावर आहे फ्रॉम द पॉइंट A. तर मग इथे तुम्हाला लिहावं लागतं लेट AD इक्वल टू L1. मग या केस मध्ये या दोन पॉइंटचं पोटेन्शियल डिफरन्स जेव्हा या दोन सेलच्या कॉम्बिनेशन मीन्स E1 प्लस E2 इतकं होईल तेव्हाच आपल्याला काय मिळतं नल पॉइंट. व्हेन द पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन A and D become equal to the addition of EMF of that two cell, then we have the here balancing point or that null point. मग आता जेव्हा आपण त्यांना A या पद्धतीने जोडू तर त्या दोघांच्या EMF चे ऍडिशन होते म्हणून मी इथे लिहिलं E1 plus E2 that is equal to you can directly write as potential gradient into balancing length. पोटेन्शियल ग्रेडियंट आपण बघितलं V by L असते V equal to I into R. मग R by L जर आपण स्मॉल r घेतो म्हणून मग मी इथे IR into L1 असं लिहिलं. तुम्ही K into L1 पण लिहू शकता. नाउ हियर चेंज द कनेक्शन. नाउ गिवन टू सेल्स व्हेन कनेक्टेड as shown in figure B. आता आपण जर त्यांना दुसऱ्या पद्धतीने जोडलं as shown in figure B या पद्धतीने जर आपण त्याला जोडलं तर आता त्या दोन सेलच्या EMF ची सबट्रॅक्शन होतं. ग्रेटर EMF मधून स्मॉलर EMF जे असतं हे आपल्याला मायनस करावं लागतं. मग आपण इथे अज्युम केलेला आहे E1 इज ग्रेटर दॅन E2. मग आता या केस मध्ये E1 मायनस E2 इक्वल टू IR into L1. आता तो पॉइंट समजा आपल्याला वेगळ्या एका ठिकाणी मिळेल त्याची लेंथ आपण कन्सिडर करू that is the L2. ती पण या A पासूनच मोजायची. You have to measure the length of that null point from the point A. A पॉइंट पासूनच तुम्हाला त्याला काय करायचं आहे मोजायचं आहे. मग ज्या पद्धतीने मी इथे E1 plus E2 equal to IR L1 लिहिलं तसंच मी इथे लिहिलं E1 minus E2 equal to IR L2. काय इथे प्लस because we connect both the cell so that there is addition of EMF of two cell. And we write here E1 minus E2 because we connect both the cell in such a way that there is a subtraction of EMF of that two cell. एकदा हे दोन इक्वेशन मिळवले की आता आपल्याला पुन्हा त्याला थोडं सॉल्व करायचं आणि त्याच्यावरून आपल्याला फायनल पुन्हा E1 by E2 हा रेशो कंपेअर करायचा आहे. त्याआधी पुन्हा एकदा बघा this is the complete circuit diagram for the description of use of potentiometer to compare the EMF of given to cell by sum and difference method. तुम्हाला सांगितलं की प्रायमरी सर्किट जे आहे हे तिन्ही यूज मध्ये सेम आहे फक्त सेकंडरी मध्येच आपल्याला
चेंजेस करावे लागतात। इथे आता आपण दिलेल्या दोन सेलला दोन वेगवेगळ्या पद्धतीने कनेक्ट करणार आहे। इथे पहिली पद्धत आहे when negative terminal of one cell is connected to positive terminal of another, आणि दुसऱ्या पद्धतीने when both the negative terminal of the cell that made common that get connected to each other। तर पहिल्या याला सम मेथड म्हणतात, दुसऱ्याला डिफरन्स मेथड म्हणतात। मग आता इथे तुम्हाला करायचं काय बघा, इनिशियली when the given two cells are connected in such a way that negative terminal of one cell is connected to positive terminal of another cell, then here close the key, allow the electric current to pass through the circuit, then touch the jockey at the various point of wire and find such a point where galvanometer shows the zero deflection. Let that point is obtained at a distance L1. Then you have to write the equation as E1 plus E2 equal to IR L1। असं का लिहिलं मी, कोणत्या फॉर्म्युल्यानुसार लिहिलं तर EMF of the given two cell that can be written as potential gradient into balancing length। कोणत्या फॉर्म्युल्यावर लिहिलं आपण ते, potential gradient into balancing length। Now change the connection of the given two cell। Now you have to connect this E1 negative terminal to negative terminal of E2। तेव्हा याला ब्रेक करावं लागेल, याला कनेक्ट केलं, पुन्हा तुम्हाला जॉकीला टच करावं लागेल विदाउट चेंजिंग द करंट थ्रू द प्रायमरी सर्किट। लेट दॅट पॉइंट इज ऑब्टेन ॲट अ D डॅश ॲट लेंथ L2। मग जसं मी पहिलं इक्वेशन लिहिलं तेव्हा E1 प्लस E2 लिहिलं, आता दुसरं इक्वेशन आपण लिहिलं E1 minus E2 equal to IR into L2। Now we have to solve to get the final answer। Now if we solve these two equations, that is E1 plus E2 equal to IR L1, E1 minus E2 equal to IR L2। Now we have to take equation 1 divided by 2। आता आपण जर इक्वेशन 1 by 2 केलं तर IR कॅन्सल होऊन जाईल, आपल्याला मिळेल E1 plus E2 upon E1 minus E2 equal to L1 by L2। आता by using कॉम्पेनेंटो and डिव्हिडंडो, मॅथेमॅटिक्स मधली जी ऑपरेशन आहे आपली, की त्या दोघांची ऍडिशन न्यूमरेटर मध्ये आणि त्याच दोघांची सबट्रॅक्शन डिनॉमिनेटर मध्ये, which is called as componendo and dividendo। So by using componendo and dividendo you can write as E1 plus E2, that is the first as it is, plus that is the denominator E1 minus E2। या दोघांची आपण ऍडिशन केली आहे न्यूमरेटर मध्ये आणि त्याच दोघांची सबट्रॅक्शन करायची आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये। So that's why I write here E1 plus E2 in first bracket, E1 minus E2 in second bracket upon the same two bracket, but you have to consider here minus, that is E1 plus E2 minus E1 minus E2। मग इथे तसंच L1 plus L2 upon L1 minus L2। Solve the bracket, so we have E1 plus E2 plus E1 minus E2। आता हे E2 कॅन्सल होऊन जाईल। Similarly इथे E1 plus E2 minus E1 plus इथे E1 cancel होऊन जाईल। So that's why we write here 2 times E1 upon 2 times E2 equal to L1 plus L2 upon L1 minus L2। याच्यावरून सिम्प्लिफाय करून तुम्हाला काय मिळेल, that is E1 upon E2 equal to L1 plus L2 upon L1 minus L2। This is our final answer for this question। How we compare the EMF of that given two cell? By finding again the balancing length L1 and L2, and finally we have to add L1 plus L2 and subtract the same that two balancing length L1 minus L2। That's why this method is called as the sum and difference method। So this is how we can explain the use of potentiometer to compare the EMF of a given two cell by sum and difference method।